Did you wait too long? Tell him तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि 1 वाजून दीड वाजत आले त्या दीड वाजत आले त्या. कालचा व्हिडिओ एडिट करत होतो, जो परवाचा व्हिडिओ आहे ना, काल संध्याकाळी एडिट करून अपलोड केला आहे आणि कालचा व्हिडिओ आज अपलोड करतो दुपारी. त्यामुळे आज सकाळपासून काय व्लॉग नाही केला. सकाळी बाहेरला थोडंसं कुरवडेला हॉस्पिटलला त्याचा हात दुखत होता, डावा हात आहे ना तेवढा दुखत होता, त्यासाठी कुरवडेला गेलतो आणि येऊन जस्ट व्हिडिओच एडिट करत बसलो. म्हणलं जोपर्यंत व्हिडिओ हा अपलोड करायला चालू करत नाही तिला हात सोड, जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही ना तोपर्यंत दुसरा व्लॉग बनवणार नाही. पण शंभूनच सहजासहजी कॅमेरा घेतला, त्यासाठी इंट्रोडक्शन दिलंय. बिल्या हाय कर कॅमेराला हाय. चालूची ना नक्की बसू का? आई ग, चला जाऊ दे. जाऊ दे अध्यक्ष. काय तर गाईज कुरवडेला चाललोय, थोडंसं काम आहे. काय विषय माहिती आहे का, ह्याच्यानंतर मला लवळला पण जायचं आहे. कुरवडेला का जायचं आहे, कारण ते थोडंसं बाजार आणायचं आहे, तेलाचा डबा एक आणायचा आहे आणि छोले आणायचे, छोलेचे मसाले आणायचे. उद्या घरी आहे ना थोडासा छोटासा कार्यक्रम असणार आहे, त्यासाठी हे सामान आणायचे आणि लवळला जायचे, थोडंसं शॉपिंग वगैरे करायला. तर कपडे वगैरे घ्यायचे ते आणि पिल्ल्याला पण थोडंसं ड्रेस वगैरे घ्यायचे, तर त्यासाठी मी लवळाला जाणार आहे. माझा आता विचार चालू होता की लवळाला जावं आणि तसंच येता बाजार करावा, पण एका टायमात नाही जुना तेलाचा डबा पण असणार आहे, पिल्या पण सोबत असणार आहे, त्यामुळे मला सेपरेट दोन चक्रा माराव्या. त्यासाठी अगोदर कुरवडेला चाललो आहे. बाजार आणतो, अर्धा 1 तास लागेल आणि मला टाईम भेटला जाता डायरेक्ट जाऊन कटिंगच करतो. ठीक आहे, काल म्हणतो तो कटिंग करेल, पण काल काय टाईम नाही भेटला, संध्याकाळी उशीर झाला मला उठायला वगैरे. तर आजचा ब्लॉग अजून अपलोड नाही झालेला, जवळजवळ आता 4-5 वाजत आलेले आहे. मी दुपारी अपलोड टाकलं ना ब्लॉग, तरी पण विषय काय झाला, लाईट गेली लॅपटॉपची चार्जिंग संपत काहीतरी 20% अपलोड झालं आणि चार्जिंग संपली पूर्णच. मग आत्ता मागाशी लाईट आली, चार्जिंग लावलं आहे, अपलोड पण करायचं चालू आहे. मोबाईल माझ्या वाईफचा हॉटस्पॉट कनेक्ट करून आलो आहे. हो, मला आशा आहे की तो अपलोड होईल महागार जाईपर्यंत. बघू, झाला ठीक, नाही तर मग संध्याकाळी स्पीड चालतं 5G संध्याकाळी अपलोड होईल. ओके, हां कुठलाही खाली का बस का त्याला अजून आरचं खाली करायचं करत नाही तर ठीक आहे. असं गाडी चालवतोय हळूहळू. ह्याला ना, हे आमचा घाटणे भोसरे रस्ता आहे ना, इथं वाहन वगैरे जास्त नसते ती, तर ह्याला गाडी देतो. नंतर भोसऱ्यातून वाहन वगैरे जास्त असते, तर मोठे वगैरे वाहन असते तेव्हा मी घेतो गाडी. ठीक आहे, to be the judge, darling. He never changed, just wait for me to budge, darling. It's feeling like a cold dark wind and the sun still behind the trees. मला वाटलं अगोदर 2-4 वस्तू घ्यायच्या त्या, फक्त माझं केस विचित्र झाले. मला वाटतं 2-4 वस्तू घ्यायच्या त्या, तरी भरपूर घेतोय, भरपूर लिहिलेला आहे. ठीक आहे, काही विषय नाही, घेऊन तर जावं लागणार आहे. घेतलं बऱ्यापैकी, फक्त आता साखर राहिली आणि त्याला डबा एक राहिला आहे. शॅम्पू नाही का, बरं जाताना घेऊ आपण, समजा ना. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. Yeah, it's feeling like a cold dark wind and the sun still behind the trees. Yeah, she asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. One day I'll be. तर काय लवळला आलतो, मला 2 टी-शर्ट घेतलेत, पिल्याला पण पॅन्टी घेतलेत, पॅन्टी आणि एक शर्ट घेतला आहे असा, आणि निघालो माघारी गावाकडे. ठीक आहे, तर हे लवळातलं रेल्वे स्टेशन आहे. ही जी रस्ता आहे ना, लवळ आणि घाटण्याचा एवढा खराब रस्ता आहे. स्विफ्ट कशी आहे, स्विफ्ट. ठीक आहे, तर एवढा खराब रस्ता आहे ना. हे बघा, एवढा स्लो जवळजवळ 15-20च्या स्पीडनं जावं लागते, नाही तर जर फास्ट गेलं ना एवढं असं दणकं बसतं ना जोर. असं बघा, एक खड्डा चुकवला की एक खड्डा येते, एक खड्डा चुकवला की एक खड्डा येते, पूर्ण रस्ता असंच असणार आहे. ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे कुरवाडीला. ही माझा कुरवाडीचा आहे ना, कुरवाडीचा नाही पण माझा ही दुसरा हेल्पट आहे कुरवाडीला. जादूगोल जवळला गेलतो, आता 100 घेऊन चाललो आहे. आता का चाललो आहे तर दाढी कटिंग करायची. ठीक आहे, आणि मस्त
गाडीचा फोकस बघा किती मस्त आहे. ही जी आहे ना ही टी व्ही ज्युपिटर आहे, नवीन घेतलेलं आहे भैयानी. एवढा मस्त फोकस आहे ना. आता तुम्ही लाईट वगैरे बघू शकता, आता मस्त फोकस आहे ना. झाडं वगैरे दिसते, ठीक आहे, काय विषय नाही. आता चालू कुरवाडीला कटिंग करायची. माझा चेहरा दिसतोय तुम्हाला, दिसतोय लाईट हां आता दिसतंय. तर मी कुरवाडी चाललो आहे कटिंग करायला. संध्याकाळच्या 7:30-8 वाजता झाले बघा. हे बघा म्हणजे अजून सूर्य पूर्णपणे मावळलेला नाही आहे. मावळला आहे पूर्ण सूर्य, पण आहे ना पलीकडल्या साईडनं त्याचं जे सन रेज आहेत ना ते अजून दिसतात. हे बघा कसं मस्त झालं आहे सीन. हा जो मोड आहे ना हा नॉर्मल मोड आहे माझ्या कॅमेऱ्यातला, तुम्हाला सांगतो. बघा हे कसं दिसतंय लाईट वगैरे, ठीक आहे. आता मी आहे ना यातला सुपर नाईट मोड आहे माझ्याकडे, तो एक ऑन करतो. ती नाईट मोड असा क्लिअर दिसतोय ना, मस्त वाटतं एक नाईट मोडमध्ये. पूर्ण नाही का असं उजेडात राईड केल्यानं वाटतं. आई माझं बोबडे वळा लागले, काय विषय नाही. Did you say goodbye, knowing damn well everybody gon' die someday? Did you waste my time, knowing damn well we can press rewind? तर काहीच मस्त बाकी कटिंग केली, कटिंग जरा लई विचार झालं तर आयाळ कमी केलं आहे वाघाचं. मस्त असते कटिंग, मस्तपैकी कटिंग केली. म्हणले कटिंग मस्त आहे नाही म्हणलं, तू मला शब्दात पकडू नको, मी तुला शब्दात लय पकडीन. मग काय मला शब्दात पकडा लागला आहे, माझा पुतण्या आहे मला शब्दात पकडतोय, हा विषय नाही. काहीच गोळ्या घ्यायचं थांबलोय. भैयाला हात दुखेवरच्या आणि ताईचा पण हात दुखतोय, त्याच्यावर ते गोळ्या घ्यायला लागले. हे कुरवाडीतनं नॅशनल मेडिकल आहे गांधी चौकाच्या पुढचं, ठीक आहे. झालं एवढं काम झालं की आपल्याला निघायचं आहे. आता शंभू म्हणतोय भेळ खायची, बघू. शंभू म्हणतोय भेळ खायची, त्याला भेळ खायला थांबलोय. काय मी लहानपणी आहे ना पाणीपुरी वगैरे खायला होतं. तर हे थिएटर चौक आहे पाठीमागचा, हे जे दिसतं काय थिएटर चौक आहे. तर अशी मस्त पाणीपुरी आणि चावी दिली पाणीपुरी आणि वडापाव वगैरे अशी मस्त भेटत होते ना. आत्ता आहे ना, आज मी पाणीपुरी खाल्ली ना, निवळ बंडल लागली. त्यांनी पुऱ्या पण 5 दिले. थांबा 1 मिनिट. हे बस. तर आज आणि एवढं बंडल लागलं ना पाणीपुरी, दोन गाड्यावरच्या पाणीपुरी खाल्ल्या बस की. हां बस काय नाही करत, दोन ठिकाणाच्या पाणीपुरी खाल्ल्या ना, अशा बकवास लागल्या ना. म्हणजे पहिलं कसं त्यात पुऱ्या पण जास्त देत होत्या, 9 पुऱ्या देत होते ते, आणि नाही का पाणी वगैरे मसाला वगैरे भरपूर असायचा. त्यांनी आज आहे ना फक्त पुऱ्या आणि त्यात पाणी जे पाण्याची चव असते ना, असं ठसका लागण्यासारखी जी चव असते ना, ती काय चव लागली नाही. आणि नाही का म्हणजे पहिलं ते गार पण पाणी द्यायचं, एकदम मस्त लागायचं ते. आत्ता ना अजिबात वगैरे मस्त नाही द्यायचं, म्हणजे ते पहिली चव मिस करतो मी, ठीक आहे. म्हणजे एवढं विशेष नाही लागलं, ठीक आहे. शंभूनं भेळ खाल्ली, त्याला भेळ कशी लागली रे, चांगली होती का. मला पाणीपुरी 2 ठिकाणची, त्या जिथून भेळ घेतली होती ना तिथून पण पाणीपुरी मागितली होती. 1-2 पुऱ्या खाल्ल्या का मला तेच खाऊच वाटलं नाही. नंतर एक मागणारे व्यक्ती आले आणि त्यांना मी म्हणलं की हा घेऊन टाका प्लेट, त्यांना देऊन टाकली. आणि दुसऱ्या गाडीवरची म्हणलं पाणीपुरी तिथली चांगली असते ना तिथं जावं. तिथं गेलो तर सेम 5 पुऱ्या दिल्या त्यांनी. पहिले 9 पुऱ्या देत होते, 4 पुऱ्या कमी, प्लस त्यांनी फक्त पाणीपुरीचं जे पाणी असतं ना ते पाणी टाकलं होतं. त्या पाण्याची पण काही चव व्यवस्थित नव्हती आणि त्यात फक्त शेव टाकली होती मोठी त्यांनी, बस. एवढे विशेष काय नाही लागले, ठीक आहे. तर घरी जाऊन जेवण वगैरे करतो मस्तपैकी आता, ठीक आहे. It's feeling like a cold dark winter and the sun still behind the trees, yeah. माझा जो कालचा जो व्लॉग आहे ना तो आहे ना काल सकाळी पण अपलोड करायचा प्रयत्न केला, झाला नाही. दुपारी पण अपलोड करायला सोडून गेलो तरी पण नाही झाला, अजून पण नाही झाला. अजून पण आत्ता चालू आहे, थोडासा जेवण केलं, जेवायच्या अगोदर मी अपलोडला टाकला आहे तरी पण नाही झाला, ठीक आहे. जेव्हा होईल आता हा व्लॉग उद्या टाकतं का परवा टाकतं काय माहिती, ठीक आहे. तर मग अशी कुरवाडीला गेलो, मस्तपैकी गोळ्या वगैरे आणल्या, कटिंग वगैरे केली. मेन तर कटिंगच होती, भरपूर वाढली होती बघा. सगळे पूर्ण कटिंग वगैरे करून आलेलं आहे.
जेवण केलं, म्हटलं थोडंसं चालायला यावं. ठीक आहे. तर आमचं गाव असं सामसूम असते, कोणतं नसते. ह्याच्या पुढच्या साईडला ना थोडी डाव वगैरे खेळत असते, ते मेंढेकोट खेळते ते. आमच्या गावचं जानबाईचं मंदिर आहे. तर गाईज व्हिडिओ अपलोड झाला आहे कालचा. ठीक आहे. कालचा व्हिडिओ अपलोड झाला आहे, म्हणलं आजचा पण एडिट करावं आणि अपलोडला टाकावं. ठीक आहे. तर गाईज व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे. बाय. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. Yeah, it's feeling like a cold dark winter and the sun still behind the trees. Yeah, she asked me if I had another